एसएससी सीजीएल 2026 ची जाहिरात आलेली आहे. 12,000 पेक्षा जास्त जागांसाठी जाहिरात आलेली मित्रांनो. याच्या एक्झाम पॅटर्न मध्ये यावेळी त्यांनी काही नवीन बदल केलेले आहेत आणि तुम्हाला हे बदल जे आहे तर ते अवश्य माहिती असले पाहिजे, कारण की या बदलांचा कट ऑफ वर खूप मोठा परिणाम होतो. दोन महत्त्वाचे बदल पण याच्यात केलेले आहेत. एक म्हणजे सेक्शनल टायमिंगचा आणि सेक्शनल कट ऑफचा. याच्याविषयी मी संपूर्ण माहिती सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. एसएससी सीजीएल ची तयारी आता तुम्ही मराठीत जी आहे तर ती करू शकता. त्याची एक्झाम जरी हिंदीत आणि इंग्लिश मध्ये होत असली तरी याचे सर्व पीवायक्यू तुमच्यासाठी मित्रांनो आपण जे आहे एसएससी चे लेटेस्ट एडिक्विटी पॅटर्नचे पीवायक्यू ही रेड बॅच जी आहे 99 रुपयाचे, पण सध्या मी फक्त तुम्हाला 1 रुपयात उपलब्ध करून देणार आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही 1 रुपयाची रेड पीवायक्यू बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करावी. सोबतच एसएससी भरतीची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठीची ही जी बॅच आहे एसएससी ऑल इन वन सीजीएल सीएचएसएल एमटीएस फेज 14 सर्व विषयांची तुमची चांगली तयारी होते. ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. इग्नाइट अकॅडमी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, प्ले स्टोर वरून डाउनलोड करा आणि ही बॅचला एनरोल करू शकतात. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की निवड प्रक्रिया आपली कशा पद्धतीने आहे बघा. पहिले आहे टियर 1 ज्याच्यात फक्त क्वालिफाईंग आहे, याला मी पूर्व परीक्षा पण म्हणू शकतो. आणि दुसरी जी आहे तर ती खऱ्या अर्थाने मुख्य परीक्षा आहे टियर 2, आणि याचेच गुण जे आहेत तर ते परीक्षेत धरले जातात. बाकी कागदपत्र पडताळणी मेडिकल वगैरे हे काही एवढं महत्वाचं नाही. ही सगळ्यात महत्वाची स्टेप्स जी आहे ना तर ती ही आपल्याला जी आहे 2 नंबरची स्टेप जी आहे तर ती पाहायला मिळते. आता याचा टियर 1 चा एक्झाम पॅटर्न कसा आहे तर तो आपण जाणून घ्या. बघा विषय किती दिलेले त्यांनी 4 विषय दिलेले आहेत फक्त. कोणता कोणता? पहिला विषय काय आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. दुसरा विषय काय आहे जनरल अवेअरनेस. तिसरा काय आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. आणि चौथा काय इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आपल्याला पाहायला मिळतं. एकूण हे 4 विषय पाहायला मिळतात. बघा प्रत्येक सेक्शन जो आहे तर तो 25 प्रश्नांचा आहे. 25 प्रश्न 50 गुण. म्हणजे काय झालं मित्रांनो की एका क्वेश्चनसाठी 2 गुण जे आहेत तर त्यांनी दिलेले आहेत. किती? 2 गुण आपल्याला इथं पाहायला मिळतात प्रत्येकासाठी 25. मग हे किती झाले? एकूण 100 प्रश्न झाले. 100 प्रश्न आणि गुण किती झाले? 200 गुण. मग हा जो टियर 1 चा जो कट ऑफ आहे हा किती मार्कांनी लागेल मित्रांनो? आउट ऑफ 200 लागेल. किती? आउट ऑफ 200. आता याला 1 तास वेळ दिलेला आहे, परंतु 1 तास हा सरसकटने दिलेला. आता त्यांनी तिथं टाकून दिलेला आहे सेक्शनल टायमिंग मित्रांनो. म्हणजे या सेक्शनसाठी तुम्हाला मिळतील 15 मिनिटं. मग या 15 मिनिटं जर कंप्लीट झाले ना तर तुम्ही ऑटोमॅटिक इथं येणार आणि इथं जाणार 15 मिनिटांनी, इथं जाणार 15 मिनिटं आणि इथं जाणार 15 मिनिटं. मग प्रत्येक सेक्शनला 15 मिनिटं मिळतील. समजा तुमचा हा सेक्शन 10 मिनिटांनी झाला, तुम्ही म्हणेल मी नेक्स्ट सेक्शनला जातो, असं होतं का? नाही होत. ऑटोमॅटिक 15 पर्यंत थांबावंच लागतं. एकदा तुम्ही इथं आले तुम्ही म्हटले अरे मला रिझनिंगचा सॉल्व्ह करायचं, जाता येईल का? नाही. हा 1 वे आहे. 1 वे. एकदाच गाडी गेली पुढं तर ती रिव्हर्स गिअर मध्ये येतच नाही. हे अशा पद्धतीने आहे. बघा सेक्शनल टायमिंग आहे 15चा. सोबत निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण आहे. म्हणजे उत्तर चुकलं तर तिथं 0.25 गुण 50 गुण जे आहे तर ते तुमचे कमी केले जातील. 0.50 गुण प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी कमी केले जातील. ओके. आता एक्झाम मीडियम जे आहे तर ती ही परीक्षा 2 भाषेत होते मित्रांनो. एक तर इंग्रजीमध्ये होते आणि हिंदीमध्ये होते. अजून याला मराठीचं ऑप्शन जे आहे तर ते आलेले नाही. मोस्ट प्रोबेबली पुढील वर्षापासून मे बी ही मराठी पण जी आहे तर ती होणार आहे. ओके. आता याची जी टियर 2 परीक्षा ना मित्रांनो मेन्सची परीक्षा, याच्यामध्ये जो पेपर 1 आहे तर तो सर्व पदवीधर सर्व जे काही पोस्ट आहेत तर त्यांच्यासाठी ऍप्लिकेबल असणार आहे. पेपर 1 हा सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे पेपर 2 आणि पेपर 3 कोणासाठी आहे? पेपर 2 हा त्या लोकांसाठी आहे की जे स्टॅटिस्टिक बॅकग्राऊंडचे आहेत, ज्यांनी ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर म्हणजे JSO या पदासाठी फॉर्म भरलेला आहे तर त्यांना हा पेपर 1 द्यावा लागतो, पेपर 2 द्यावा लागतो. फॉर एक्झाम्पल आपल्यासारखी सामान्य जनता ईडी, CBI, GST, इन्कम टॅक्स, टॅक्स असिस्टंट, क्लर्क या पदांसाठी फॉर्म भरतो, त्यांना फक्त पेपर 1 द्यायचा आहे. पेपर 3 कोणासाठी माहितीये का? फायनान्स अँड इकॉनॉमिक्सचा कोणासाठी? असिस्टंट ऑडिट ऑफिसर AO या पदासाठी ज्यांनी फॉर्म भरलाय तर त्यांना काय करावं लागणार माहितीये का? पेपर 1 आणि पेपर 3 अशा पद्धतीने द्यावं लागणार आहे. पण बाकी लोकांसाठी मी म्हणतो फक्त एकच पेपर जो आहे तर तो आहे मेन्सला पण एकच पेपर आहे. बाकी जे 2 पद आहेत त्यांना द्यावा लागतो. पण नॉर्मली आपल्याला एवढाच जो आहे तर तो पेपर द्यायचा आहे. पेपर 1 जो आहे तर तो द्यायचा आहे. आता पेपर 1 हा जो आहे ना हा एकाच दिवशी होतो. पेपर 1 मध्ये एका दिवशी 2 सत्रांमध्ये होतो. म्हणजे एकच डेला 2 वेगवेगळ्या सेक्शन मध्ये जो आहे तर तो हा पेपर होतो. सेशन 1 आणि सेशन 2. पेपर 1 मधील पहिले 3 विभागांसाठी सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3 प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण इथं वजा जो आहे तर तो केला जातो. पहिला जो पेपर असेल तर त्याच्या पहिल्या 3 विभागासाठी. आता हा जो सेक्शन 1 आहे, सेक्शन 2 आहे आणि सेक्शन 3 आहे
तर हे 3 सेक्शन हे एकाच वेळी होतात मित्रांनो, एकाच वेळी होतात, यांना ब्रेक नाही होत, हे एकाच सत्रात होतं, याला म्हणतात प्रथम सत्र. प्रथम सत्र हे पेपर होतो सकाळी. 60 प्रश्न 180 गुण. गणितावर 30 प्रश्न असतात आणि याला पण सेक्शनल टायमिंग मित्रांनो, 30 मिनिटांचा सेक्शनल टायमिंग. 30 मिनिटं झाली आपोआप बुद्धिमत्तेला येतात. बघा बुद्धिमत्ता 30 प्रश्न 30 मिनिटे. पुढचा जो सेक्शन आहे लगेच तुम्ही सेक्शन 2 ला जातात. 70 प्रश्न असतात, 210 गुण. इंग्रजीवर 45 प्रश्न, तर याला आहेत 40 मिनिटं. सामान्य ज्ञान 25 प्रश्न 20 मिनिटं तुम्हाला मिळतात. त्याच्यानंतर तुम्ही कम्प्युटरचे काही प्रश्न असतात, 20 प्रश्न 60 गुण 15 मिनिटं. आता याच्यात हा फक्त क्वालिफाईंगचा आहे, याचे काही मार्क्स वगैरे कन्सिडर केले जात नाही. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं हे 210 आणि हे 180 म्हणजे हे जे 390 गुण आहेत, तर याच्याच आधारे आपले जी अंतिम निवड यादी जी आहे, अंतिम कट ऑफ जो आहे तर तो बनत असतो मित्रांनो. तर त्या आधारे बनत असतो. सत्र 2 मध्ये पुन्हा म्हणजे हा पहिला शिफ्ट झाला, डबा वगैरे खाल्ला, लगेच आपल्याला बोलवलं जातं. 15 मिनिटांची एक डेटाची टेस्ट असते, टायपिंग टेस्ट. थोडंफार कम्प्युटरला येतं का नाही होते बघण्यासाठी. त्याच्यामध्ये 2000 की डिप्रेशन जे आहेत तर ते तुम्हाला करावे लागतात. आणि ही क्वालिफाईंग नेचरची बघा, कम्प्युटरची टेस्ट, तिथं कम्प्युटरचे जे प्रश्न आणि टायपिंगचे ही फक्त काही मार्क्स जे आहेत तर ते क्वालिफाय तुम्हाला करावे लागतात. सेक्शनल टायमिंग टियर 1 आणि टियर 2 दोघांना आहे. सोबत सेक्शनल कट ऑफ पण आहे मित्रांनो. फॉर एक्झाम्पल की याचा जो सेक्शनल आहे, हा जो एक पूर्ण सेक्शन आहे ना, याचा एक कट ऑफ निघतो आणि हा कट ऑफ तुम्हाला पार करावा लागतो. त्याच्यानंतर हा एक कट ऑफ असतो, याचा एक कट ऑफ असतो, याला एक मिनिमम मार्क्स दिलेले आहेत तर ते तुम्हाला पार करावे लागतात. फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही आउट ऑफ पाडले आणि इथं तुम्हाला काहीच पडले नाही तर तुमचा पेपरच चेक होत नाही. दोघांना सेक्शनल कट ऑफ जे आहे तर तो ते दिलेला आहे, हे इथं लक्षात ठेवणं इथं गरजेचे असणार आहे. अशा पद्धतीने हा नवीन थोडा बदललेला एक्झाम पॅटर्न आहे, जो बाकी परीक्षांपेक्षा थोडा वेगळा आहे. कोणते मार्क्स धरले जातात, कोणते मार्क्स नाही धरले जातात याच्याविषयीची मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. SSC CGL 2026 साठी मित्रांनो आपण रेड PYQ बॅच जे आहे तर ती लॉन्च केलेली आहे. तेही फक्त सध्या 1 रुपयात तुम्हाला उपलब्ध आहे. इग्नाइट अकॅडमी हे आपलं ऍप्लिकेशन आहे. प्ले स्टोअरला तुम्ही असं सर्च केलं इग्नाइट अकॅडमी किंवा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली, तिथून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करून घ्यायचंय. तिथं सेक्शन मध्ये जायचंय SSC रेल्वेच्या आणि तिथं हे रेड PYQ बॅच जे आहे तर ते तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे. SSC CGL चे बरेच व्हिडिओ आपले येणार आहेत मित्रांनो, म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.